आश्रमशाळेचे चोरीला गेलेले पिकअप वाहन हस्तगत, दोघांना अटक। धुळे शिरपूर जळोद येथील आश्रमशाळेच्या आवारातून चोरीला गेलेल्या पिकअप वाहनाचा शिरपूर शहर पोलिसांनी अवघ्या 6 दिवसांत छडा लावत 2 आरोपींना अटक केली आहे। आरोपींकडून 1,40,000 रुपये किमतीचे पिकअप वाहन हस्तगत करण्यात आले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मे 24 रोजी जळोद येथील आश्रमशाळेच्या आवारातून शाळेसाठी धान्य वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे पिकअप छोटा हत्ती MH 15 CK 4882 हे वाहन अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते। या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास सुरू असताना शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी CCTV फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे जुने भामपूर परिसरात शोध मोहीम राबवली। यावेळी संगम गंगाराम सोनवणे 22 राहणार चित्तेगाव तालुका चाळीसगाव, सध्या मुक्काम जुने भामपूर आणि अनिल खेमराज भिल 22 राहणार जुने भामपूर तालुका शिरपूर यांना ताब्यात घेण्यात आले। सखोल चौकशीत दोघांनी वाहन चोरीची कबुली दिली। आरोपींच्या सांगण्यावरून विखरण गावाजवळील एका पत्र्याच्या शेडजवळ लपवून ठेवलेले चोरीचे पिकअप वाहन पोलिसांनी जप्त केले। त्यामुळे वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून चोरीस गेलेले संपूर्ण वाहन मालकाच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे तसेच रवींद्र अखडमल, अतुल पाटील, योगेश दाभाडे, मनोज दाभाडे, सोमा ठाकरे, आरिफ तडवी, सचिन वाघ, विनोद अखडमल, गोविंद कोळी, मनोज महाजन, भटू साळुंके व प्रशांत पवार यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली।